महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर शहर पोलिसांच्या ताफ्यात काही महिन्यापूर्वी नव्या बोलेरो गाड्या सामील झाल्या असून या गाड्यांचा वापर गस्तीसाठी करण्यात येत आहे, तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या गाड्या देण्यात आल्या। मात्र काही गाड्यात सतत बिघाड होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे। यामुळे पोलिसांची पोलीस ठाण्यातच गाडी सुरू होत नसल्याने पंचायत होत आहे। दरम्यान शिरपूर शहर ताफ्यात दामिनी पथकासाठी जुनी गाडी असल्यामुळे बोलेरो गाडी बुधवारी बंद पडल्याने पोलिसांनाच या गाडीला धक्का मारावा लागल्याचे दिसून आले। यामुळे दामिनी पथकाला गस्तीसाठी मिळणारे वाहन असे कधीही बंद पडले तर गुन्हेगारांना, टवाळखोरांना पकडणार कसे, असा मोठा प्रश्न खुद्द पोलिसांसमोरच उभा राहिला आहे। शहर पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राऊंडला जायचे असताना त्यांची गाडी अचानक बंद पडली। खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीला धक्का मारत वाहन चालू करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते वाहन सुरू झाले नाही। याविषयी विचारणा केली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीची बॅटरी खराब झाली असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले। मात्र गस्तीसाठी मिळालेली नवीन वाहने वारंवार बंद पडत असल्याने पोलिसांच्या नाकी नऊ आल्याचे दिसून येत आहे। दरम्यान नव्या गाड्यांच्या बॅटरीविषयी तक्रार येत असून काही वाहनांच्या बॅटरी या कंपनीकडे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गुन्हेगारांना पकडण्यासाठी अत्यावश्यक साधन म्हणून पोलिसांच्या ताब्यातील वाहनांकडे पाहिले जाते। गस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचीच अवस्था बेधक्का असेल तर गुन्हेगार हाती कसे लागणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे। STV महाराष्ट्र न्यूज, शिरपूर।